बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा इथून सर्व बापूंला समर्थन करायसाठी इथं आलो आहे. आणि मी स्वतःहून आमच्या विदर्भातल्या प्रत्येकाला म्हणलं आपण जाऊ. याच्या मागचं एक मोठं कारण असं होतं की इथं जी गोष्ट बोलू आपण ती बीजेपीच्या कानावर लगेच जाईल 2 मिनिटाच्या आतमध्ये, याची मला खात्री आहे. सरकार फक्त आपल्याला खेळवतंय. आपल्यातलेच काही लोक म्हणतात सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. बोलायचं कुणाच्या विरोधात? बोलायचं कुणाच्या विरोधात? मग सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. सरकार पैसे देणार नाही, आमदार पैसे घेतल्याशिवाय काम देणार नाही. 10% मागायला लागले, कुणाला लाज वाटते? आणि आपण कोणत्या दिशेने चाललो? आणि सर्वजण हात वर करणं, पैसे देणार, पैसे घेणार. अरे तुमच्या ताकद नाहीये, शंड झालेलो आपण. पैसे कसे घेणार तुम्ही? ते देणार तेव्हा घेणार ना. आणि त्यांना देण्यासाठी तुम्ही भाग पाडू शकता का? पाडू शकता, पण काम आल्यावर भरणार नाही, हे शपथ घ्या. महाराष्ट्रात नवीन काम भरणार नाही, याची गरज आहे. काम आलं की 15% बिलो, 25% बिलो. काम आलं की आमदाराच्या घरी जाऊन 10% पहिले त्याला पैसे केव्हा भेटत नाही आपल्या पोरीच्या. म्हणजे आता जर आपल्या पोरीचं लग्न केलं तर नातवाच्या लग्नात पैसे भेटणार आहे तुम्हाला. सरकार आपल्याला, मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला गोड गोड बोलून सांगितलं सध्या पैसे देणं शक्य नाही, अडचण आहे. शक भरायला काढले का? हा मार्ग कोणता? शक्तीपीठाचा मार्ग. त्याला कुठून पैसे आले मग? म्हणजे छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाही, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे. हा दुजाभाव कशासाठी? मदत एक स्कीम आणली, ते कोणते पैसे देणार? बँकाच्या करून थ्रेड. अरे चिवते आहे का आपण त्यांच्याकडून पैसे घ्यायला? ते 5% आपण डिस्काउंट करायचं. अरे तुम्हाला माहित आहे का, तुमचं प्रॉफिटच 8% आहे. कुणी 8%, मोठी कंपनी असेल तर 5%, 6%च्या वर प्रॉफिट नाही आहे. तुम्ही पहिल्यांदा काम बिलोत घेतलं म्हणजे पहिलं डिस्काउंट करून दिला, आता बिल घेताना डिस्काउंट करणार म्हणजे तुमची कंपनी, तुम्ही स्वतः व्यक्ती लॉस मध्ये दाखवणार. मला यावर्षी एवढा लॉस झाला, पुढच्या वर्षी बँक तुम्हाला उभं नाही ठेवणार दारात. डिस्काउंट करून पैसे घेतले म्हणजे लॉसच झाला ना. पहिले तर 15%, 10%, 20% बिलो मध्ये काम घेतलं. आपण एखाद्या दुकानात वस्तू घेतो, डिस्काउंट केव्हा करतो? वस्तू घेताना डिस्काउंट होतो. त्यांनी जर आपल्याला उधारी दिली समजा, नंतर आल्यावर आपण त्याला जर म्हणलं की बा आता तू हे 5,000 मला माफ कर, तो जोडा मारून की नाही आपल्याला? मग आपण सरकारला जोडा मारला पाहिजे का नाही पाहिजे? तुम्हाला काही म्हणजे आता या काळात अशी परिस्थिती झालेली आहे, सर्वांचे जिवंत मुर्दे फिरत आहेत, जिवंत मुर्दे, मन मेलेले आहे सगळ्याचे. आणि एवढी लाचारी कशासाठी? दादा भोकाट ठेकेदारी नाही करू, दुसरा धंदा करू, शेती करू, काही करू. अरे पैसे तर मागा, पहिल्यांदा काम बंद करू. डांबराचे रेट वाढले, डांबराचा रेट डबल झाला. शासन डबल पैसे कमवतोय तुमच्याकडून. 18%, 40,000चा रेट होता डांबराचा, तरी 18% जीएसटी होता. आता 80,000चा रेट झाला, त्याच्यावरही 18% जीएसटी. 18 दुने 40, 36% जीएसटी झाला का नाही? 40,000च्या हिशोबाने झाला की नाही झाला? मग चिवते आपणच आहे फक्त. आपल्याला सर्वीकडून लुटल्या जात आहे आणि लूट थांबवणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मी तर म्हणतो आपण प्रत्येकाने नवीन कामं घेणं बंद करा.
आणि आपल्या भागात जो काम करत असेल त्याच्या साईडवर सुद्धा जाऊन त्याची साईड बंद करणे हे आपलं काम आहे. तरच पैसे भेटतील, नाही तर पुढचे 15 वर्षेही पैसे भेटणार नाही. दरवेळेस 5% पैसे भेटणार, ते 5% पैसे मिळवण्यासाठी परत 5% त्याला कमिशन देणार, ही परिस्थिती आहे. तुम्ही काम कसं करताय? पहिले 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. काम घेतल्यावर 18% जीएसटी भरायचा आहे, त्याच्यावर 6% तुमचं कटणार आहे. म्हणजे किती झाले? 18 आणि 6 24 आणि 10 34. 10% साहेब लोकांचा खर्च आहे, 44. आणि काम पैसे मिळवायसाठी परत 5% द्यायचे आहे. 44 आणि 5 झाले 49. 10%, 8% तुमचं प्रॉफिट पकडा 56. 34% त्याचं झटाचं काम होणार आहे का? आणि वरून परत हेच आमदार म्हणणार रस्ता खराब झाला, नाली खराब झाली. भाड खाणं बंद करा ना तुम्ही. सर्वांनी जर पैसे खाणं, मी तर म्हणतो कॉन्ट्रॅक्टर जसा सैनिक देशासाठी लढतो तसा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा देशासाठी काम करतोय. आम्ही रस्ते बनवतो, आम्ही दळणवळणाचे साधनं बनवतो, आम्ही ब्रिज बनवतो, लोकांना सुविधा व्हाव्यात बनवतो. तुम्ही याच्यात भारत एवढी खाणार की त्याच्या घरचे लेकरं जगणं मुश्किल होणार आहे ठेकेदाराचे. यायचेच लेकरं मोठे करा लीडर लोकांचे, आणि त्याच्यासाठी काम करता का तुम्ही? पहिले तर सर्व जणांनी काम बंद करणे, पैशासाठी आंदोलन करणे, टेक्निकल प्रॉब्लेम, ते आपसातले वाद, याला काहीही अर्थ नाहीये. सर्वजण मिळून आज एक शपथ घ्या. इथून जाताना हे ठरवा, आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी एक मीटिंग घ्या आणि त्यांना सरळ सांगा की बाबा सरकार जीएसटी सुद्धा लागू करायला तयार नव्हतं. कॉन्ट्रॅक्टरला जीएसटी द्यायला सुद्धा तयार नव्हतं सुरुवातीला. बाबासाहेबांना माहित आहे, आम्ही जिल्हा फिरलो, त्यावेळेस नवीन कामांवर बहिष्कार टाकला. त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले की यांना जीएसटी द्यावा लागतो म्हणून. आज तुम्ही नवीन कामांवर बहिष्कार टाका, त्यांचे डोळे 15 दिवसात, एवढे हुशार लोक आहे, शक्तीपीठासाठी 40,000 कोटी जर आणू शकतात, ते हॅमच्या कामासाठी एका वेळेस 20,000 कोटी रुपये देऊ शकतात, मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कामं देऊ शकतात. आपले किती 54,000 कोटी म्हणले बाबूसाहेब? 54,000 कोटी एका मुख्यमंत्र्यांनी रात्री विचार केला तर सकाळी पैसे भेटलेले असतील आपल्याला, पण आपली घ्यायची क्षमता नाहीये म्हणून भेटत नाहीयेत आपल्याला. पैसे घेण्याची आपली क्षमता राहिलेली नाही हे त्यांनी ओळखलेलं आहे. मी मागे आमची विदर्भाची एक छोटीशी असोसिएशन आहे. आम्ही 11 जिल्हे मिळून सर्वजण एकत्र लढतो. काहीही कार्यक्रम असला, आज आमच्या 11 जिल्ह्यापैकी 9 जिल्ह्यातले लोक इथं आलेले. फक्त बापू साहेबांनी बोलवलं की आम्ही हजर. असंच आम्ही भोसलेंनी बोलवलं म्हणून मुंबईला गेलो. मी तेव्हा चव्हाण साहेब मिनिस्टर होते. मी चव्हाण साहेबांना पैशाचा विषय बोलतोय, म्हणलं साहेब पैशाचं काय करायचं ते बोला. आमचे कसं असतं महाराष्ट्राचं काय महासंघ नाव असं ठेवलं की महासंघ म्हणल्यावर त्यांना तिथं बसणाऱ्याला वाटतं बा या महाराष्ट्राचा नेताच आहे, याच्यासोबत बोला आपण. त्याच्यासोबत बोलायला तर त्यांनी सांगितलं आम्हाला संरक्षण पाहिजे. अबे मॅड आहे का लेका? एवढे ठेकेदार आहे, एक होमगार्ड दिला तरी पुरणार नाही. एवढे होमगार्ड नसेल, पोलीस घेऊन होमगार्ड द्यायला लागत एक प्रत्येकाला संरक्षण द्यायसाठी. अरे तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीला बोलायचं काय आहे याचं सुद्धा ज्ञान पाहिजे, याची सुद्धा गंभीरता पाहिजे. त्यांनी काय मागावं, आपण कुठे चाललो, आपण पैसे मागायला चाललो आणि आपण संरक्षण मागतो. अरे काम चांगलं कर ना बाबा. काम चांगलं केलं तर कोणत्या आमदाराची, कोणत्या खासदाराची, कोणत्या
पत्रकाराची हिंमत आहे का? काम खराब झाल्यावरच बोलतात ना लोक, हे काम चांगलं असताना बोलतात. त्यामुळं मला पहिले सगळेजण हात वर करून सांगा, खरंच आपल्याला पैसे पाहिजे आहेत का? आणि आपण त्यासाठी प्रामाणिक लढा द्यायला तयार आहोत का? मग आज बापूंना शब्द द्या की पैशासाठी आम्ही सर्वजण यापुढं नवीन काम भरणार नाही, कोणीही भरणार नाही. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत तुमच्या घरी पैसे येणार नाही. 10% नाही, 20% देतो म्हणलं तरी पैसे देत नाही. टक्के 3300 कोटीच ऑफिसर लोकांनी आपल्याकडून पैसे घेतले ना. याही वेळेस ऑफिसर लोकांनी सांगितलं की वर द्यावे लागतात. आपल्याला काय माहित आहे वर देतो बाबा का घरी देतो? सगळा बाजार वाढलेला आहे आणि तंगीत असल्यामुळं माणूस जास्त परेशानीत आहे म्हणून जास्त टक्के देत आहे. टक्केवारी व्यतिरिक्त टक्केवारी देतोय आपण आणि हे सगळं चुकीचं आहे. या जर प्रथा मोडायच्या असतील तर फक्त 2च मुद्दे घेऊन लढा. 17 मुद्दे घेऊन जाऊ नका तिथं. त्यांचं तोंड पाहू नका. काम बंद करा. ते तुम्हाला पैसे देऊन बोलवल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. भाव वाढ, आता आपल्याला फक्त भाव वाढ 10% मिळणार आहे. डांबराचे रेट किती झाले? डबल. आपल्या याला जर स्टार रेट 51 रुपये असेल तर आपल्याला किती रुपये भेटतील? 5 रुपये 10 पैसे भेटणार आहेत भाव वाढ. आपल्याला पाहिजे किती? 80 रुपये पाहिजे. तर 80 रुपयासाठी लढावं लागेल आपल्याला. एक मुद्दा पैसे घेणे, दुसरा मुद्दा आहे ज्या पद्धतीने मार्केटचे रेट बदलतील डे बाय डे, मंथली सुद्धा चालणार नाही, डे बाय डे. उद्या जर सरकार डांबराचे रेट कोण वाढवत आहे? कोण वाढवत आहे? काय वाढवत आहे का? डांबराचे रेट कोण वाढवत आहे? सरकार वाढवत आहे. सरकारला त्याच्यावर 18% जीएसटी घेता येतो जास्तीचा. मग त्यांना अक्कल नाही, त्यांना भाववाढ द्यावी लागेल म्हणून, आणि घेत नाहीये. आपण मागत नाहीये. जोपर्यंत मागणार नाही तोपर्यंत माय दूध नाही पाजत. हे तर माय. त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही, बाकीच्यांनाही बोलायचंय. पण आपले 2च ठळक मुद्दे आहेत. आणि यानंतर बापूसाहेब, माझी आपणास एक विनंती आहे, महाराष्ट्र लेवलवर अशी एक संघटना बनवा की ते जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी तुम्हाला मतदान करतील. तुम्ही म्हणजे एक जो कोणी आपण ठरवू व्यक्ती त्याला मतदान करतील आणि तो व्यक्ती प्रत्येक जिल्ह्याच्या कनेक्ट मध्ये राहील, ना की कुणाची प्रायव्हेट लिमिटेड संस्था असल्यासारखा. भोसले साहेब जसे होते, मी तर भोसले साहेबांना एकदा लिहिलं होतं 2017 मध्ये ज्यावेळेस जीएसटी साठी लढत होतो, म्हणलं तुम्हाला भोसले आडनाव लावणं शोभत नाही, तुम्ही लावू नका. कारण या आडनावामागे आमच्या मनात खूप मोठा मान आहे या आडनावाला. पण तुम्ही भोसले साहेब म्हणजे कोणते? मिनिस्टर नाही, तुमचे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, महासंघाचे अध्यक्ष. त्यांना बोललो होतो मी. कसं आहे, एक हुकुमशाही. बरं, त्याच्यात त्या माणसाला कळलं पाहिजे कुणाचे किती पैसे आहेत, कुणाला काय अडचण आहे. त्याला अडचणच माहित नाही लोकांच्या. आणि असा अध्यक्ष निवडा की जो कॅपेबल राहायला पाहिजे, महाराष्ट्रभर स्वतः फिरला पाहिजे. कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरनी म्हणलं तर कमीत कमी वर्षातून एक तरी व्हिजिट प्रत्येक जिल्ह्याला दिली पाहिजे त्यांनी, स्वतःच्या पैशानी. नाही कॉन्ट्रॅक्टरला वर्गणी मागून मला पैसे पाठवा 5000 रुपये. पैशाचं काय केलं नगराज साहेबालाच माहित आहे.
नगराचा हिशोब ठेवायला गरीब माणूस बिचारा, भोसले साहेब कारभार करायला, असं होऊ नका ते. आपल्याला सर्वांना एकजुटीने यायला पाहिजे. मला सर्वांनी बोलण्याची संधी दिली. तुम्ही गमतीवर घेऊ नका, सिरियस व्हा आणि त्याचप्रमाणे वागा. धन्यवाद. माझे 2 शब्द संपवतो.